शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज आपण दिनांक 21 सप्टेंबर ते दिनांक 25 सप्टेंबरपर्यंत दररोज पावसाची स्थिती काय राहील आणि या कालावधीमध्ये आपल्याला कोण्या तारखेला उघाड मिळेल ते बघणार आहे. आणि त्यानंतर दिनांक 26 सप्टेंबर ते दिनांक 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये येणारं पहिलं चक्रीवादळ राज्यात कुठे धुमाकूळ घालेल ते सुद्धा बघणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमचा अंदाज सविस्तर लक्षात येईल. तर करूया सुरुवात. तर इकडे दिनांक 21 सप्टेंबर रोजी पुढील 24 तास म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी सकाळपासून ते दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत इकडे पूर्व विदर्भामध्ये आपल्याला गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या 6 जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार सरी पाहायला मिळेल व पुन्हा तिथे नुसते ढगाळ वातावरण राहील. त्यानंतर इकडे पश्चिमी विदर्भामध्ये यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या 5 जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी व किंचित ठिकाणी मुसळधार सरी पाहायला मिळेल. त्यानंतर इकडे मराठवाड्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी, बीड या 6 जिल्ह्यामध्ये एक बहुतेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार सरी पाहायला मिळेल एक दुपारनंतर आणि रात्री. त्यानंतर इकडे जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण, पश्चिम व उत्तर साईडला बहुतेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार सरी पाहायला मिळेल व उत्तर साईडला हलक्या सरी. आणि जालन्याच्या सुद्धा दक्षिण आणि पूर्व साईडला हलक्या ते मध्यम व काही ठिकाणी मुसळधार सरी आणि उत्तर साईडला एक हलक्या सरी होईल दिनांक 21 सप्टेंबर रोजी पुढील 24 तास म्हणजे दुपारनंतर आणि रात्री. त्यानंतर इकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते मुसळधार सरी पाहायला मिळेल. त्यानंतर इकडे सातारा, सांगली, कोल्हापूर या 3 जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार सरी पाहायला मिळेल. त्यानंतर इकडे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा एक बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी होईल. इकडे अहिल्यानगरमध्ये सुद्धा अहिल्यानगरच्या पूर्व भागाला आणि दक्षिण भागाला एक मध्यम ते मुसळधार सरी होईल आणि पश्चिम उत्तरला हलक्या ते मध्यम सरी होईल. त्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा एक बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी व किंचित ठिकाणी मुसळधार सरी होईल. त्यानंतर इकडे जळगावमध्ये सुद्धा बहुतेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार सरी होईल. त्यानंतर इकडे धुळे आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार सरी होईल. त्यानंतर इकडे कोकण किनारपट्टीमध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यामध्ये मध्यम ते मुसळधार सरी अधूनमधून तिथे चालूच राहील. तर आता बघूया दिनांक 22 सप्टेंबर रोजी एकूण काय परिस्थिती राहील ते. दिनांक 22 सप्टेंबर रोजी पुढील 24 तासामध्ये इकडे पूर्व विदर्भामध्ये आपल्याला गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या 4 जिल्ह्यामध्ये नुसते ढगाळ वातावरण दिसेल आणि किंचित ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन हलक्या सरी होईल. त्यानंतर चंद्रपूर आणि वर्धा या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा एक किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल. त्यानंतर इकडे पश्चिम विदर्भामध्ये यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या 5 जिल्ह्यामध्ये एक बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी आपल्याला पुढील 24 तासामध्ये झालेल्या दिसेल. त्यानंतर इकडे मराठवाड्यामध्ये पावसाच्या प्रमाणामध्ये 22 सप्टेंबर रोजी आपल्याला काहीशी वाढ झालेली दिसेल. तर ती अशी इकडे नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी आणि बीड या 6 जिल्ह्यामध्ये दिनांक 22 सप्टेंबर रोजी पुढील 24 तासामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होईल बहुतेक ठिकाणी. त्यानंतर जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला बहुतेक ठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार सरी झालेल्या दिसेल. त्यानंतर इकडे सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या 4ही जिल्ह्यामध्ये दिनांक 22 सप्टेंबर रोजी पुढील 24 तासामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस झालेला दिसेल. त्यानंतर पुणे, अहिल्यानगर, नाशिक या 3 जिल्ह्यामध्ये सुद्धा
दिनांक 22 सप्टेंबर रोजी पुढील 24 तासामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस होईल। त्यानंतर इकडे जळगाव, धुळे, नंदुरबार या 3 जिल्ह्यामध्ये सुद्धा 22 सप्टेंबर रोजी पुढील 24 तासामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला दिसेल। त्यानंतर कोकण किनारपट्टीमध्ये दिनांक 22 सप्टेंबर रोजी दररोज म्हणजे 22 सप्टेंबर रोजी आपला सकाळपासून ते दिनांक संध्याकाळपर्यंत व रात्री अधूनमधून तिथे मुसळधार सरी झालेला दिसेल कोकण किनारपट्टीमधल्या सगळ्याच जिल्ह्यामध्ये। तर आता बघूया दिनांक 23 सप्टेंबर रोजी एकूण काय परिस्थिती राहील ते। तर दिनांक 23 सप्टेंबर रोजी पुढील 24 तास आपल्याला इकडे पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर या 6 जिल्ह्यामध्ये नुसते ढगाळ वातावरण दिसेल आणि एक स्थानिक वातावरण निर्माण होऊन किंचित ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होईल, सगळीकडे नाही। त्यानंतर पश्चिमी विदर्भामध्ये यवतमाळ आणि अमरावती या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा नुसते ढगाळ वातावरण राहील आणि स्थानिक वातावरण निर्माण होऊन एखाद्या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होईल, सगळीकडे नाही। त्यानंतर इकडे अकोला, बुलढाणा आणि वाशिम या 3 जिल्ह्यामध्ये किंचित ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होईल। त्यानंतर बघूया मराठवाड्यामध्ये, तर शेतकरी बंधूंनो मराठवाड्यामध्ये 23 तारखेला सुद्धा पावसाचा जोर कायम दिसत आहे। त्यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी या 3 जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होईल। मात्र इकडे लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या 6 जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार सरी पाहायला मिळेल दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळपासून तर 24 सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत या कालावधीमध्ये। त्यानंतर इकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला 23 सप्टेंबर रोजी पुढील 24 तासामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस झालेला दिसेल। त्यानंतर इकडे सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये किंचित ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होईल, सगळीकडे नाही। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा उत्तरेला आणि पूर्वेला हलक्या ते मध्यम सरी होईल। त्यानंतर इकडे अहिल्यानगरमध्ये सुद्धा अहिल्यानगरमध्ये सगळीकडेच आपल्याला मध्यम ते जोरदार व काही ठिकाणी मुसळधार सरी झालेला दिसेल। त्यानंतर इकडे नाशिकमध्ये 23 सप्टेंबर रोजी आपल्याला बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला दिसेल। त्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार या 3 जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल। त्यानंतर कोकण किनारपट्टीमध्ये अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी होईल। तर आता बघूया दिनांक 24 सप्टेंबर रोजी एकूण काय परिस्थिती राहील ते। तर दिनांक 24 सप्टेंबर रोजी पुढील 24 तास आपल्याला इकडे पूर्व विदर्भामध्ये फक्त गडचिरोली आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यामध्येच हलक्या ते मध्यम सरी होईल किंचित ठिकाणी। त्यानंतर गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या जिल्ह्यामध्ये नुसते ढगाळ वातावरण राहील आणि स्थानिक वातावरण निर्माण होऊन किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल। त्यानंतर इकडे पश्चिमी विदर्भामध्ये सुद्धा यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण होऊन किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल, सगळीकडे नाही। म्हणजे दिनांक 24 सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ बऱ्यापैकी उघाड आहे। त्यानंतर मराठवाड्यामध्ये सुद्धा नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी या 4 जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी उघाड मिळेल आणि तिथे दुपारनंतर आणि रात्री स्थानिक वातावरण निर्माण होऊन किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल, कारण की ढगाळ वातावरण राहणार आहे। त्यानंतर इकडे धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या 4 जिल्ह्यामध्ये असा एक ट्रप निघेल ढगाचा आणि त्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन तिथे सुद्धा हलक्या ते मध्यम सरी होईल, सगळीकडे नाही। म्हणजे दिनांक 24 सप्टेंबर रोजी जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी उघाड मिळेल। त्यानंतर इकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा किंचित ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होईल, सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी उघाड 24 सप्टेंबर रोजी मिळेल। त्यानंतर इकडे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या सगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला 24 सप्टेंबर रोजी बऱ्यापैकी उघाड
मिळेल आणि इकडं कोकण किनारपट्टीमध्ये अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी चालूच राहील। मात्र 24 सप्टेंबरसुद्धा राज्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण कायम राहणार आहे आणि तिथं सूर्यदर्शनसुद्धा होणार आहे, म्हणजे ढगांची गर्दी त्या दिवशी कमी दिसेल। तर आता बघूया दिनांक 25 सप्टेंबर रोजी एकूण काय परिस्थिती राहील ते। तर शेतकरी बंधूंनो, दिनांक 25 सप्टेंबर सुद्धा पुढील 24 तास इकडे आपल्याला पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर, भंडारा या 4 जिल्ह्यामध्ये एक बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी झालेला दिसेल। त्यानंतर नागपूर आणि वर्धा या 2 जिल्ह्यामध्ये एक ढगाळ वातावरण राहील आणि स्थानिक वातावरण निर्माण होऊन किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल। त्यानंतर इकडे यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या 5 जिल्ह्यामध्ये पश्चिमी विदर्भातील एक ढगाळ वातावरण राहील आणि किंचित ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन हलक्या सरी होईल, सगळीकडे नाही। म्हणजेच 25 सप्टेंबर रोजी सुद्धा पश्चिमी विदर्भामध्ये बऱ्यापैकी उघाड आहे। त्यानंतर इकडे मराठवाड्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली, त्यानंतर परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर म्हणजे 8ही जिल्ह्यामध्ये आपल्याला एक किंचित ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच हलक्या मध्यम सरी झालेला दिसेल, नाहीतर अन्यथा 25 सप्टेंबर सुद्धा आपल्याला मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी उघाड मिळेल। त्यानंतर इकडे सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक स्थानिक वातावरण निर्माण झाले तरच 25 सप्टेंबर रोजी हलक्या मध्यम सरी होईल, नाहीतर अन्यथा पावसाची शक्यता नाही, नुसते ढगाळ वातावरण राहील। त्यानंतर पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक स्थानिक वातावरण निर्माण होऊन बहुतेक ठिकाणी हलक्या सरी होईल, सगळीकडे नाही। त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 25 सप्टेंबर रोजी पावसाच्या प्रमाणामध्ये खूप घट झालेली दिसेल, म्हणजेच 25 सप्टेंबर रोजी पावसाचं प्रमाण कमीच आहे। त्यानंतर इकडे कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा एक अधूनमधून तिथे हलक्या मध्यम सरी चालू राहील, कारण की ते एकदम कोकण किनारपट्टी म्हणलं म्हणजे आपला समुद्राजवळचा भाग। तर आता बघूया दिनांक 21 ते 25 सप्टेंबरचे सरासरी तापमान किती राहिले ते। तर इकडे पूर्व विदर्भाचे कमाल तापमान 32 ते 26 अंश सेल्सिअस एवढे राहील। त्यानंतर पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याचे कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस ते किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढे राहील। त्यानंतर इकडे दक्षिण महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र ह्या 2 विभागाचे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस ते किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढे राहील। त्यानंतर इकडे कोकण किनारपट्टीचे कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस ते किमान तापमान 26 अंश सेल्सिअस एवढे राहील। तर शेतकरी बंधूंनो, आता तापमानामध्ये कमाल आणि किमान तापमानामध्ये 1 ते 2 अंश सेल्सिअसनं वाढ झालेली आहे, त्यामुळे आता आपल्याला एकदम दमट वातावरण जाणवेल। तर आता बघूया आपण दिनांक 26 सप्टेंबर ते दिनांक 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये येणारं पहिलं चक्रीवादळ राज्यामध्ये कुठे धुमाकूळ घालेलं ते। तर शेतकरी बंधूंनो, आपण पहिलं चक्रीवादळ हा शब्द याच्यामुळे वापरलेला आहे की दिनांक 2 ऑक्टोबर रोजी आपल्याला बंगालच्या समुद्रामध्ये पुन्हा एक वाऱ्याची चक्रकार स्थिती निर्माण होऊन तिथे एक चक्रीवादळ निर्माण होत आहे, पण त्यामध्ये अजून तशी स्पष्टता न आल्यामुळे आपण त्यावरती आज काही बोलणार नाही। तर फक्त आपण हे येणारं पहिलं चक्रीवादळ राज्यामध्ये कुठे धुमाकूळ घालणार आहे ते बघणार आहे। तर मी तुम्हाला ह्या मॅपच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे। तर शेतकरी बंधूंनो, हे चक्रीवादळ दिनांक 26 सप्टेंबर रोजी ओडिशा, छत्तीसगड या मार्गे एक पूर्व विदर्भामध्ये संध्याकाळपर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर 27 सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत हे मराठवाडा व पश्चिम विदर्भामध्ये दाखल होईल आणि त्यानंतर 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळपर्यंत हे मध्य महाराष्ट्र म्हणजेच मध्य महाराष्ट्राची काही जो दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र हे सगळीकडे दाखल होईल। त्यानंतर हे 28 सप्टेंबर रोजी कोकण किनारपट्टी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये दाखल होईल। तर शेतकरी बंधूंनो, या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आपल्याला पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र म्हणजे सगळीकडेच मध्यम ते मुसळधार पाऊस होणार आहे। या चक्रीवादळामध्ये वाऱ्याचा वेगसुद्धा ताशी 50 ते 60 किलोमीटर आहे, त्यामुळे नुकसान होऊ शकते। तर शेतकरी बंधूंनो, हा होता आपला दिनांक 21 सप्टेंबर ते दिनांक 25 सप्टेंबर दररोज पावसाची स्थिती काय राहील आणि त्यानंतर दिनांक 26 सप्टेंबर ते दिनांक 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये येणारं चक्रीवादळ
राज्यामध्ये कुठे धुमाकूळ घालील होते, तर शेतकरी बंधूंनो हे चक्रीवादळ जास्त धुमाकूळ जे काही आपली महाराष्ट्राची दक्षिण बाजू आहे ह्या बाजूला जास्त धुमाकूळ घालील आणि त्यानंतर पश्चिम बाजूला जास्त धुमाकूळ घालणार आहे। यामध्ये आणखीन काही म्हणजे नेमकं जिल्ह्यावाईज बदल होऊ शकतो। तर जसा जसा बदल होईल आपण तशी तशी माहिती रोजच्या व्हिडिओमध्ये देत राहू। तर आज इतकेच, नमस्कार।